तर आज ऋषी पंचमी होती ना, तर आईंनी मस्त देवाऱ्यात छान अशी पूजा मांडलेली होती आणि त्यानंतर अरुणाताई, भाऊ आणि आई, आम्ही गेलेलो होतो दंडे ज्वेलरच्या इथे. तर आता महालक्ष्मी बसताय, तर त्यासाठी ना आम्ही मस्त देवीला पाणी पिण्यासाठी असे छान तांबे वगैरे बघितले. तर दंडे ज्वेलर्समध्ये ना आम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन भेटली नाही आणि मग नंतर आम्ही महावीरमध्ये आलो, तर तिथेही आम्हाला पाहिजे तशी डिझाईन नव्हती. तर मग अरुणाताई बोलल्या की मग आपण नथ घ्यायची होती ना देवीला, तर नथच बघू असं. मम्मीने ना नथीसाठी पैसे दिलेले होते, तर मम्मीची इच्छा होती, मम्मीने देवीसाठी ना नवस केलेला होता, तर मम्मीने ना मस्त देवींसाठी नथ घ्यायची, तर पैसे दिलेले होते की तुम्ही तुमच्या चॉईसनी घ्या असं. मग अरुणाताई, मी, आई आम्ही सगळे पण गेलो होतो. कमी वजनाचे हेच सगळं कमी वजनाची आवडले का ताई ना? भाव पण खूप आहे बाई. घेतली का? एका देवीची आहे, पण एकीला नव्हती सोन्याची, ती साधी घालायची, त्याच्यामुळे सोन्याची घेतली. आता बघू डिझाईन छान आहे. हाय हॅलो, तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर अरुणाताईंसोबत मार्केटमध्ये गेली होती, तर आज मस्त सोन्याची वस्तू घेतली, खरेदी केली. तर चला आता आम्ही निघतोय अरुणाताईंच्या घरी आणि सुवर्णाताईंच्या घरी, तर त्यांचे गणपती बाप्पा बघायला. तर मुलांना पण बघायचे, अंशूला, शिवला. तर चला चला. अंशू बघा किती खुश आहे. तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग कर. मस्त केलंय सौरभने डेकोरेशन. गणपती बाप्पाच बघायला आलो होतो आम्ही आज. ए अंशू, कसं आहे? प्रियंकाचा मेकअप चाललाय का? खरेदीला पावसाचं? वस्तू खरेदी करायची. बघा इकडे मस्त बाप्पा. सौरभ मुहूर्त छान आहे पण. तर आम्ही आलो होतो अरुणाताईंच्या घरी, तर छान असं सौरभने, साक्षीने सगळ्यांनी मिळून छान असं डेकोरेशन केलेलं होतं. तर त्यांचे गणपती बाप्पा हे मस्त आहे, कारण की आता ताईंच्या घरी महालक्ष्मी बसणार आहेत ना, तर त्यांचं डेकोरेशन थोडंसं मोठंच असतं. सुवर्णाताईंच्या घरी जाताना आहे ना मग मंडळाचा गणपती बाप्पा दिसला, तर त्याचंही शूट घेतलं मी. तर छान होते बाप्पा. आणि हे सुवर्णाताईंच्या घरचे बाप्पा, तर खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं होतं राहुलने आणि ताईंनी. डेकोरेशन बघायला आलो होतो आम्ही, मस्त आहे. व्हिडिओ बघितला, म्हटलं चला आता ताईंकडे जाऊन येऊ. उपवास धरलाय का? हा पण गणपती छान होता. आणि ते इकडे लाडू बनवताय मस्त, ड्रायफ्रूटचे का? लाडूची खूप जोरात ऑर्डर चालू आहे. हाताची काळजी घ्या. तरी पण करते लाडू. कसा लागला का अंशू लाडू? अंशू झालंय काय काय खाऊन झालंय. मस्त होता ना? खायचा का अजून? नका नका, अजिबात नका. शिवून पेढे खाल्ले, केळी खाल्ली, लाडू खाल्ला. लय काय काय झालंय. मस्त लाडू केले इकडे. ड्रायफ्रूट लाडू आहे. पाहिजे असेल तर फटाफट ऑर्डर करा. ऑर्डर जास्त आहे ना आता थंडीमुळे. द्यायचे. भाऊंनी लाडू पॅकिंग केले ना आज? मसाले आज मसाले पण होते का? जिना अजून तुमचं घर मोठं होईल थोड्या दिवस, 6-7 महिने. तर ताईंच्या घरून गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन घरी आल्यानंतर ना बाप्पांसाठी गावामध्ये गेले होते. तर दुर्वाची जोडी, हार, फुले आणि त्यानंतर मोदकाचे पेढे वगैरे असं आणायचं होतं. तर त्यासाठी मिस्टर आणि मी मार्केटला गेलो. त्यानंतर सामान घेऊन आलो आणि पूजा वगैरे केली, नैवेद्य वगैरे पण दाखवला. तर आज मस्त मोदकाचे पेढे केलेले होते, तर छान असे ते एका ताटामध्ये ठेवून घेतले आणि देवाला नैवेद्य दाखवला पेढ्यांचा.
नैवेद्य दाखवून ना आरतीची पण तयारी करायची होती, तर पहिले प्रसाद दाखवून घेतला, नंतर आरतीची तयारी म्हणजे आरतीची तयारी पण झालेली होती. गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. तुकुमुक बघते चांगला, हो तुकुमुक बघते चांगला. आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. तुकमुक बघते चांगला, ओ तुकमुक बघते चांगला. आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. शंकर अगं बस ना, किती वेळ आहेस? छान छान झाला बरं का अंशूचा डान्स. इकडे मी काय म्हणते तुला, शिव दादा बघा कसा बसलाय मस्त मासूम वाणी एकदम आहे ना. आणि ऐक ना, मी तुला काय म्हणते, तुझा डान्स तर खूप सुंदर झाला ग. हा, एवढा मोठा टीका कुठून लावलाय तू? बाप पण जाऊन. हा, अंशूचे केस पण आता खूप मोठे झाले ना. कुठपर्यंत? तिथपर्यंत. बापरे. मग त्याच्यासाठी ना व्यवस्थित ने ना मम्मीला रोज केसांना तेल लावून द्यावं लागतं, असं रडावा लागत नाही. हसती काय? आजचा प्रसाद कोण वाटणार आहे आरती झाल्यानंतर? तो धरील आणि तू देशील. ओके ओके चालेल. आरती वगैरे झाली आणि मिस्टरांनी मस्त सगळ्यांना आरती दिली. तर छान वाटतं घरामध्ये सगळेजण संध्याकाळच्या वेळेस एकत्र असतात आणि आरती करतात तेव्हा. कारण की सकाळच्या आरतीला सगळे काही उपस्थित नसतात, कारण मिस्टर पण सकाळी कामाला जातात आणि मुले पण स्कूलला जातात. तर सगळेजण सकाळी काही एकत्र नसतात, तर संध्याकाळीच आरतीला एकत्र असतात. त्यामुळे मग संध्याकाळी सगळेजण घरात असले की त्यावेळेसच मग आम्ही आरती घेतो. आणि आता आई इकडे बाप्पांना नैवेद्य दाखवून घेत होत्या. तर छान असं मस्त खाऊ घालत होत्या, जसं की गणपती बाप्पा आईंच्या हातानेच खातोय असं मला वाटत होतं. त्यावेळेस मी ना ते म्हणजे तेला समयमध्ये तेल टाकत होते ना, तर ते सोडून बघत होते. तर छान वाटत होतं, एकदम भारी असं फील होत होतं. मुलंही बघत होती की आजी नेमकी काय करताय ते. प्रसाद वाटायची वेळ झाली. चला प्रसाद द्या. अरे बापरे, अरे बापरे. अजून एक दे ना आजीला. हा, एक्स्ट्रा नाही भेटणार का? तुम्ही घेतले का? सगळ्यांना दोन भेटणार आई.
आणि आपल्या अंशूचं मस्त सगळ्यांना प्रसाद द्यायचं काम रोजचं तिचंच असतं. तर चला आज मी तुम्हाला आहे ना पहिले लाईट बंद करून मग गणपती बाप्पा दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की गणपती बाप्पा कसे येते. तर कशी वाटली तुम्हाला मूर्त नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.